जिथं आरक्षण नव्हतं तिथंही महिलांना संधी. शिंदेंच्या शिवसेनेत लाडक्या बहिणींची हवा. एबी फॉर्म वाटण्यापासून ते महापौर पदापर्यंत लाडक्या बहिणींनाच प्राधान्य. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली लाडकी बहीण योजनेवर टीका झाली, वादविवाद झाले, पण निवडणुकीत याचाच इम्पॅक्ट पाहायला मिळाला. महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झालेला दिसला. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला लाडक्या बहिणींमुळे जोरदार यश मिळाल्याचंही बोललं गेलं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी शिंदेंनी आपली प्रतिमा यशस्वीरित्या तयार केली आणि आता हाच लाडक्या बहिणींचा पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थेतही पाहायला मिळालाय. कारण जिथं महिलांना आरक्षण सुटलेलं नव्हतं तिथंही शिंदेंच्या शिवसेनेनं लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. एबी फॉर्म वाटण्यापासून ते आता महापौर करण्यापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत लाडक्या बहिणींचा कसा वर चष्मा राहिलाय तेच या सविस्तर रिपोर्ट मधून समजून घेऊ. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात कमी जागा मिळाल्या आणि त्यानंतर सत्ताधारी महायुतीतले सगळेच पक्ष कामाला लागले. राज्यात लाडकी बहीण योजनेची एंट्री झाली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा परिणाम म्हणून मोठं यशही मिळालं. याचं क्रेडिट सगळ्या सत्ताधारी पक्षांनी लाडक्या बहिणींना दिलं. त्यानंतर ही योजना सतत चर्चेत आहे. आम्ही पैसे घरी घेऊन जात नाही तुमच्यासारखं काम नाही केलं आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा केली. मी पण गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे आणि म्हणून मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईक लावला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याच लाडकी बहीण योजनेचा शिंदेंच्या शिवसेनेलाही चांगला फायदा झालेला दिसला आणि तोच लाडक्या बहिणींचा पॅटर्न त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळतोय. महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे आणि इथंच शिंदेंच्या शिवसेनेत हा लाडकी बहीण पॅटर्न पाहायला मिळतोय. कारण ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर अशा 3 महापालिकांमध्ये सध्या शिवसेनेनं महिलांनाच संधी दिली आहे. ठाण्यात शर्मिला पिंपळकर गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी, उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम अशा 3ही ठिकाणी महापौरपदी लाडक्या बहिणी दिसतायत. लाडक्या बहिणींनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे महापौर पद देताना लाडक्या बहिणींनाच प्राधान्य द्यावं अशी भूमिका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी घेतल्याची माहिती आहे. त्यावर एकनाथ शिंदेंनी शिक्कामोर्तब केलं आणि ठाणे जिल्ह्यातील या महत्वाच्या महापालिकांवर आता महिला राज दिसणार आहे. महिलांसाठी पद आरक्षित नसताना त्यांना हे पद देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार हे सुरुवातीलाच निकालातून स्पष्ट झालं होतं. पण इथं वेगवेगळ्या पुरुष चेहऱ्यांचीच नावं चर्चेत होती. कारण यातल्या एकाही ठिकाणी महापौरपद महिलांसाठी आरक्षित झालेलं नव्हतं. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 3ही महापालिकांची जबाबदारी पक्षातल्या लाडक्या बहिणींना दिली आणि त्याची सध्या चांगली चर्चा होते. महिलांना संधी ही आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार मिळावी हा विचार करून 3ही महापालिकांमध्ये महापौर पदासाठी नगरसेविकांची निवड करण्यात आली असं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीतही असं चित्र पाहायला मिळालं होतं. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला 90 जागा मिळाल्या. त्यापैकी तब्बल 63 जागी शिवसेनेनं महिला उमेदवार दिल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 29 नगरसेवक निवडून आले आणि यापैकी तब्बल 19 महिला नगरसेविका विजय झालेल्या आहेत. त्यामुळे इथेही लाडकी बहीण पॅटर्नची चर्चा होती. त्यानंतर नगराध्यक्ष पदांवरही महिलांचाच वरचष्मा राहिलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 60 नगराध्यक्ष विजय झालेत. त्या 60 पैकी 33 ठिकाणी महिलांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या निर्णयांमधून शिंदेंच्या शिवसेनेतल्या या लाडकी बहीण पॅटर्नची सध्या चांगली चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.